भारतातील सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले 3 खासदार. नंबर 3 शिवराज सिंग चौहान. मध्य प्रदेशमधील विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे शिवराज सिंग चौहान देशातील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या खासदारांमध्ये नंबर 3 वर आहेत. शिवराज सिंग यांना 11,16,460 एवढे मतदान झाले, तर त्यांचे प्रमुख विरोधी प्रताप भानू शर्मा यांना 2,95,052 मते मिळाली. शिवराज सिंह यांचा 8,21,408 मतांनी विजय झाला आहे. नंबर 2 राखीबुल हुसेन. आसाम या राज्यातील धुबरी लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. राखीबुल हुसेन यांना 14,71,885 इतके मतदान झाले, तर त्यांचे प्रमुख विरोधी मोहम्मद अफजल यांना 4,59,409 इतके मतदान झाले. तब्बल 10,12,476 मतांनी रकीबुल हुसेन निवडून आले आहे. आणि नंबर 1 शंकर लालवानी. मध्य प्रदेश मधील इंदोर या लोकसभा मतदारसंघातून बीजेपी या पक्षातून ते निवडून आले आहे. शंकर लालवानी यांना 12,26,751 मते मिळाली, तर त्यांचे प्रमुख विरोधी संजय सोळंकी यांना 51,659 मते मिळाली. शंकर लालवानी यांचा तब्बल 11,75,092 मतांनी विजय झाला आहे.